afternoon, all of you. In today's lecture, we will start our problem number 2. First of all, read our problem carefully. From the following information, prepare manufacturing account. From the following information, prepare manufacturing account in the books of Mr. Ajay for the year ended 30th June 2018. Factory power, then general expenses, 2/3 ची जी अमाऊंट असणार आहे ती असेल फॅक्टरीची आणि रिमेनिंग जी अमाऊंट असणार आहे ती असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. फक्त आपल्याला इथे आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच ड्रॉ करायचं आहे. त्यामुळे जी अमाऊंट दिलेली आहे त्यामधून आपण 2/3 अमाऊंट कॅल्क्युलेट करून तेवढीच अमाऊंट आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड करणार आहोत. देन परचेसेस, रेंट अँड रेट्स, 56 फॅक्टरी जी अमाऊंट दिलेली आहे त्याच्यावरती 56 कॅल्क्युलेट करून ती अमाऊंट आपण मॅन्युफॅक्चरिंगला रेकॉर्ड करणार आहोत. देन रिपेअर्स टू प्लांट स्टॉक ॲज ऑन 1st जुलै 2017. सो लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग असं आपण म्हणतो. सो रॉ मटेरियल ओपनिंग असेल, वर्क इन प्रोसेस ओपनिंग अँड फिनिश्ड गुड्स ओपनिंग. सो फिनिश्ड गुड्स रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. देन इन्शुरन्स 30/20 तो कॅल्क्युलेट करावा लागेल. प्लांट अँड मशिनरी परचेस ऑन 1st January 2017 3,45,000. सो आपण जी असेट आहे त्याचं डेप्रिसिएशन आपण काय करतो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड करणार आहोत. मस्त. सो पण ती मशिनरी पण कधी घेतलेली आहे, सो 6 मंथचं अगेन आपल्याला कॅल्क्युलेशन करून ती मशीन व्हॅल्यू दॅट मीन्स डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी हे रेकॉर्ड करावं लागेल. सो प्लांट अँड मशिनरी परचेस ऑन 31st December 2017. सो दोन्ही दिलेले आहेत तुम्हाला इथे. वेजेस फॅक्टरी, then following liability are to be provided for the factory power, rent rate 56. Then next, stock at 30th June 2018, raw material, work in process, finished goods, that means this is the closing stock. Lighting and heating 2/3, then lighting and heating 2/3 provided 4,000 and depreciation at 15% per annum on plant and machinery. Okay, so सॉल्व करायला सुरुवात करू आपण. बऱ्याच ऍडजस्टमेंट तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्येच दिलेले आहे आणि प्रत्येक अमाऊंट वरती म्हणजे ज्या अकाउंट वरती 2/3 5/3 जे काही दिलेले आहेत कॅल्क्युलेशन, हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला अमाऊंट ह्या रेकॉर्ड कराव्या लागणार आहे. सो 1 बाय 1 आपण रेकॉर्ड करूया. ड्रॉ करा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30th June 2018. सो स्टार्टिंग असेल ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 2 opening stock of raw material अमाऊंट बघा प्रॉब्लेम मध्ये किती ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1,30,750. सो आपण आधी ओपनिंग स्टॉक पुटअप करून घेऊया. 1 लाख इनर मध्ये अमाऊंट रेकॉर्ड करा. So 1,30,750. ओके, सो त्याच्यानंतर म्हणजे आपण ओपनिंग स्टॉक सिक्वेन्स वाईज कंप्लीट करून घेऊ. त्याच्यानंतर काय येतो परचेसेस. सो टू परचेस परचेसेसची अमाऊंट बघा काय आहे 8,41,700. परचेस रिटर्न नाहीये सो डिरेक्टली आपण पुटअप करू
8,30,000, sorry, 8,41,700. देन याच्यामधून आपण काय करतो, काही डेबिटचे आयटम आहेत का, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डायरेक्ट मटेरियलशी रिलेटेड नाहीये. सो आता आपण इथे लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल करणार आहोत. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू बघा खाली दिलेली आहे 89,000 क्लोजिंग स्टॉक इथे दिलेला आहे. सो लेस करून घ्या, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. सो क्लोजिंग स्टॉकची अमाउंट किती आहे 89,000, राईट. सो लेस करून जी अमाउंट येईल ती डिरेक्टली आउटरला पुटअप केली तरी चालेल, म्हणजे ती अमाउंट असणार आहे मटेरियल कंझ्युमची आपल्याला अमाउंट मिळेल. सो किती मिळेल बघा 1,30,000 प्लस 8,41,000 आणि 89,000 हे मायनस करायचे आहे, म्हणजेच तुम्हाला मिळेल मटेरियल कंझ्युम किंवा डायरेक्ट मटेरियल आपण त्याला म्हणू शकतो. सो अमाउंट मिळेल तुम्हाला 8,83,450. 8,83,450. देन आता आपण थेरी मध्ये बघितलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय असतं, तर फर्स्ट आहे डायरेक्ट मटेरियल, त्याच्यानंतर आहे डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, असे जे 3 पार्ट आहेत ते आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. सो आपला हा फर्स्ट पार्ट आहे डायरेक्ट मटेरियलचा, हा कम्प्लीट झाला. डायरेक्ट मटेरियल. त्याच्यानंतर डायरेक्ट वेजेस काही दिलेले आहेत का बघा, डायरेक्ट वेजेस आता इथे वेजेस फॅक्टरी जे डायरेक्ट आहेत बघा 5,17,500, दिस इज कॉल्ड द डायरेक्ट वेजेस, ओके, और डायरेक्ट ओव्हर डायरेक्ट लेबर असं आपण म्हणतो त्याला. सो 5,17,500 हे पुटअप करून घ्या. डायरेक्ट वेजेस, सो अमाउंट किती आहे 5,17,500. सो जेव्हा 5,17,500 ऍड कराल, दिस इज कॉल्ड द प्राइम कॉस्ट. सो 8 लाख मध्ये 5,17,500 ऍड करा, म्हणजे तुम्हाला प्राइम कॉस्ट मिळेल. अमाउंट किती येते बघा 14,950, राईट. सो दिस इज कॉल्ड द प्राइम कॉस्ट. देन नेक्स्ट थर्ड पार्ट येईल आता आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस और डायरेक्ट ओव्हरहेड. एक्सपेन्सेस और डायरेक्ट ओव्हरहेड. लक्षात ठेवा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला 3 हेडिंग असतात. फर्स्ट असतो डायरेक्ट मटेरियल, त्याच्यानंतर असणार आहे डायरेक्ट वेजेस आणि थर्ड पार्ट असणार आहे डायरेक्ट मटेरियल, सॉरी डायरेक्ट एक्सपेन्सेस और डायरेक्ट ओव्हरहेड. आता डायरेक्ट ओव्हरहेड कोणते दिलेले आहेत ते आपण प्रॉब्लेम मध्ये बघू. वन बाय वन आपण इथे सॉल्व्ह करायला सुरुवात करू.
देन पुटअप करा जनरल एक्सपेन्सेस 1 by 1 जनरल एक्सपेन्सेस. आता ह्यात तुम्हाला प्रत्येक पॉइंट वरती कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे. 2/3 फॅक्टरी आहे 13,775. ते कॅल्क्युलेट करा. म्हणजे कॅल्क्युलेशन कसं येईल बघा तुमचं. 13,775 into 2/5 आणि जी काही अमाऊंट येईल ती डिरेक्टली तुम्हाला काय करायची आहे, आउटरला पुटअप करायची आहे. सो बघा 2/5च विचारली आहे ना, राईट. जनरल एक्सपेन्सेस 2/5 जी अमाऊंट आहे 13,775 तेवढीच अमाऊंट तुमची मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटची असणार आहे. सो कॅल्क्युलेशन करून जी अमाऊंट येईल ती घ्याल तुम्ही जनरल एक्सपेन्सेसची अमाऊंट म्हणून. सो किती येईल बघा मग ती 5,510. ओके. देन नेक्स्ट परचेसेसचं आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे. रेंट अँड रेट्स 56 फॅक्टरी. ओके. सो रेंट अँड रेट्स किती घ्यायचं आहे, 56 फॅक्टरी. सो पुटअप करा रेंट and rates. सो रेंट अँड रेट्सची अमाऊंट किती आहे आधी कॅल्क्युलेट करून घ्या. 37,150 आणि याच्यावरती किती कॅल्क्युलेट करायचे आहेत, रेंट अँड रेट्स 56. ओके. सो 56 जे कॅल्क्युलेशन करून अमाऊंट येईल ती घ्याल तुम्ही डिरेक्टली आउटरला. कॅल्क्युलेट करून बघा किती येणार आहे. रेंट रेट्स 46,800. आता इथे लायबिलिटीला पण एक ऍडजस्टमेंट दिली आहे बघा. इथे जरी तुम्हाला सांगितलं असेल रेंट रेट 56 आहे ते कॅल्क्युलेट करा, पण त्या 56 मधलं आउटस्टँडिंग आहे 9,650. सो आधी आउटस्टँडिंग आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल आणि त्याच्यानंतर 56 कॅल्क्युलेट करावं लागेल. सो ही जी अमाऊंट आहे ती इनर मध्ये कॅल्क्युलेट करा. 37,770 किती आहे, 37,150 into 56 म्हणजेच आधी आपल्याला अमाऊंट ऍज इट इज पुटअप करून घ्यायची आहे. 37,150 ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे काही दिलेले आहे तुम्हाला क्रेडिटला ते किती आहेत 9,650 आणि याच्यावरती मग तुम्हाला काय करायचं आहे तर ऍक्च्युअली जे काही रेंटची अमाऊंट आहे ती कॅल्क्युलेट करावी लागेल. टोटल किती येईल मग 46,800. राईट. आणि 46,000 वरती मग काय करायचं आहे तुम्हाला, रेंट रेट जे काही आहे हे कॅल्क्युलेट करावे लागते.
तो मग आता इथे कॅल्क्युलेशन येईल 46,800 into 6 आणि जी अमाऊंट येईल तुम्ही घ्याल आउटरला, राईट. लक्षात आली का बघा ऍडजस्टमेंट. आता इथे तुम्हाला क्रेडिट साईडला दिलेली आहे आउटस्टँडिंग, म्हणून आधी आपण आउटस्टँडिंग काय केली ऍड करून घेतलेली आहे रेंट मध्ये, आणि मग ती जी अमाऊंट आहे ती आपण आउटरला पुटअप करणार आहोत. 46,800 वरती कॅल्क्युलेट करा 56 किती येईल आणि ती अमाऊंट मग आउटरला पुटअप करा. 39,000 येईल. ओके. त्याच्यानंतर बघा अजून काही दिलेलं आहे रिपेअर्स टू प्लांट. रिपेअर्स टू प्लांट वरती कुठे ऍडजस्टमेंट नाहीये, सो डिरेक्टली अमाऊंट आउटरला घेतला तरी चालेल 19,625. So repairs to plant डिरेक्टली आउटरला घ्या अमाऊंट, कारण याच्यावरती ऍडजस्टमेंट काही दिलेली नाहीये. 19,625. ओके. देन नेक्स्ट लाइटिंग अँड हिटिंग. आता इकडे जे आहेत त्याच्या खाली हे आहेत तुमचे क्लोजिंगचे बॅलन्स, राईट. तो आपण नंतर रेकॉर्ड करणार आहोत. फक्त क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा फक्त आपण लेस करून घेतलेला आहे. बाकी लाइटिंग अँड हिटिंग हे लाइटिंग अँड हिटिंग जे दिलेले आहेत 12,050 इथे आहेत, आणि इथे तुम्हाला आउटस्टँडिंग म्हणून पण दिलेली आहेत बघा. लाइटिंग अँड हिटिंग 4,000 काय आहेत तर आउटस्टँडिंग आहेत. त्याचे आपण कॅल्क्युलेशन कंप्लीट करून घेऊ. सो टू लाइटिंग अँड हिटिंग लाइटिंग अँड हिटिंग अमाऊंट त्याची आधी इनर मध्ये पुटअप करून घ्या. 12,050 आहे, आणि त्याच्यामध्ये जी आउटस्टँडिंग सांगितलेली आहे ही ऍड करायची आहे. ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग किती आहे 4,000 आहे, ते ऍड करा. सो 12,050 प्लस 4,000 म्हणजे अमाऊंट येईल तुमची 16,050. ओके. आणि मग या 16,000 वरती जे पर्सेंटेज दिलेलं आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 16,050 इंटू किती पर्सेंट सांगितलेलं आहे बघा प्रॉब्लेम मध्ये लाइटिंग अँड हिटिंग वरती 2/3 दिलेला आहे. सो 2/3 कॅल्क्युलेट करा आणि मग लाइटिंग अँड हिटिंगची अमाऊंट येईल आउटरला. सो 10,700 लाइटिंग अँड हिटिंग. इथे कन्फ्युजन व्हायला नको, इथे परत तुम्ही हेडिंग दिलात तरी चालेल टू लाइटिंग. ओके. 10,700 ही आपल्याला फायनल अमाऊंट मिळालेली आहे. त्याच्यानंतर या प्रॉब्लेम मध्ये इन्शुरन्स आहे 1320 फॅक्टरीचे. तर इन्शुरन्स वरती अजून काही ऍडजस्टमेंट आहे का नाहीये. सो इन्शुरन्स वरती डिरेक्टली कॅल्क्युलेट करा.
इन्शुरन्स. ओके, सो इन्शुरन्स वरती काय कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, 30:20 कॅल्क्युलेट करून किती अमाऊंट येईल ती डिरेक्टली आउटरला घेतली तरी चालेल. सो इन्शुरन्सची अमाऊंट मिळेल तुम्हाला 14,664. ओके, नेक्स्ट या प्रॉब्लेम मध्ये आणखी काय दिलेलं आहे. आता हे प्लांट अँड मशिनरी वेजेसचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. प्रोव्हाइड फॉर फॅक्टरी पॉवर. ओके, पॉवर वरती पण काय आहे तर ऍडजस्टमेंट दिलेली आहे. फॅक्टरी पॉवर 14,550 हे सुद्धा आउटस्टँडिंग आहे. सो आधी आपण पॉवरचं कॅल्क्युलेशन करू आणि नंतर मग डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन हे करून घेऊ. सो टू पॉवर पॉवरची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती किती आहे, 90,350 आणि जी क्रेडिट साईडला दिलेली आहे ती आउटस्टँडिंग आहे ती आधी ऍड करून घ्या. ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती आहे, मग ते आउटस्टँडिंग पॉवर 14,550. ओके, सो मग आता आउटरला तुमची अमाऊंट मिळेल. पॉवरची अमाऊंट किती मिळणार आहे, 1,04,900. ओके, 1,04,900. पॉवरची लक्षात आली का. ही जी अमाऊंट आहे ही डेबिटला दिलेली आहे 19,350 आणि क्रेडिटला दिलेली आहे 14,550 आउटस्टँडिंगची आपण रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे. ही बघा, पहिली फॅक्टरी पॉवर 19,350 आणि त्याच्यानंतर मग इथे ऍडजस्टमेंट मध्ये जे दिलेलं आहे फॉलोइंग लायबिलिटी आर टू बी प्रोव्हाइडेड फॉर फॅक्टरी पॉवर, रेंट, लाइटिंग हे आहेत आउटस्टँडिंगचे. सो आपण हे ऍज पर दी अकाउंट ऍड करून घेतलेले आहे. आता फक्त आपलं रेकॉर्डिंग कोणतं राहिलेलं आहे, डेप्रिसिएशनचं रेकॉर्डिंग आपण आता करणार आहोत. सो प्लांट अँड मशिनरी ची व्हॅल्यू आहे 3,75,000. ओके, त्याच्यावरती आधी आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. आणि डेप्रिसिएशन किती आहे ती इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे. डेप्रिसिएशन ऍट 15% पर एनम ऑन प्लांट अँड मशिनरी. सो हे आधी कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल 3,74,000 वर. जी अमाऊंट मिळेल ती आपण काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी परचेस केलेली आहे 31st. ही मशिनरी जी आहे 3,75,000 ही 6 महिन्याचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट 50% ऑन इयरली बट कन्वर्टेड इनटू 6 मंथ. ओके, आणि ही सेपरेशन जी दिलेली आहे त्याचं 1 लाख, त्याच्यावरती पण काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे 6 मंथ. तर चला कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. मी तुम्हाला वर्किंग नोट दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय करणार आहोत. थोडस क्लिअर होईल. प्लांट अँड मशिनरी ओके, पहिली मशिनरीची व्हॅल्यू किती आहे, 3,75,000. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर 15% कॅल्क्युलेट करायचे आहे 12 मंथचे. सो 15% किती कॅल्क्युलेट होतील बघा,
3,75,000 वरती 15% मिळणार आहे तुम्हाला 56,250. ओके. आणि त्याच्यानंतरची जी मशिनरी आहे त्याचं कॅल्क्युलेशन हे इयरली करायचं आहे 6 मंथ. ती मशिनरी आहे 1 लाख ची. सो ही फर्स्ट मशिनरी असेल आणि ही सेकंड असेल. प्लांट अँड मशिनरी. त्याची व्हॅल्यू किती आहे 1 लाख. याच्यावरती आपल्याला 15% आधी चार्ज करावे लागते. इनटू आणि परत ते मग 6 डिवायडेड बाय 12 म्हणजे 6 महिन्याचे कन्वर्ट करून घ्यावे लागते. सो हे कॅल्क्युलेट करून बघा किती मिळणार आहे. सो कॅल्क्युलेशन करून तुम्हाला अमाऊंट मिळेल 7,500. आणि मग याची टोटल करून अमाऊंट आपण काय करणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड करणार आहोत. 56,250 प्लस 7,500. सो अमाऊंट मिळेल 63,750. राईट. सो हे असणार आहे तुमची कॅल्क्युलेशन मशिनरीचं डेप्रिसिएशन. सो फायनल डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी. ओके. सो आता आपण हे रेकॉर्ड करून घेऊ. टू डेप्रिसिएशन डायरेक्ट आता पुटअप करा कारण आपण वर्किंग नोट मध्ये मेन्शन केलेलं आहे. टू डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. ओके. सो अमाऊंट किती मिळेल 63,750. ओके. 63,750. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो आता इथे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. सो ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस ची अमाऊंट बघा काय मिळेल 41,759. राईट. आणि क्रेडिटला काय घेतो आपण बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. ओके. सो क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस किती आहे 43,808. राईट. सो बघा कॅल्क्युलेशन आपलं सगळं कंप्लीट झालेलं आहे. दोन्हीकडे टोटल करून घ्या. टोटल येईल तुमची 60 लाख 16,57,050. 16,57,050. अँड त्याच्यानंतर आपण काय फाइंड आउट करतो तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके. सो येणार आहे जे क्रेडिट साइडला. सो 43,000
808 मायनस करा म्हणजेच तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळेल 16,57,000. सो अमाऊंट किती मिळेल मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ची 16,13,242. ओके, सो ही जस्ट एकदा क्रॉस व्हेरीफाय करून बघितलं तर चालेल. ओके, सो एकदा अमाऊंट चेक करा, कॅल्क्युलेशन आपलं बरोबर आहे का ते चेक करून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.